गेल्या काही वर्षात घटस्फोटाची संख्या वाढतेय। पती पत्नी ही संसार रथाची दोन चाकं मानली जातात। यातील एक चाक जरी डळमळीत झालं तरी रथ कोसळण्यास वेळ लागत नाही। पण विविध कारणांनी उद्भवलेले मतभेद घटस्फोटाच्या टोकापर्यंत जातात हे दुर्दैवानं दिसून येतंय। कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कौटुंबिक न्यायालयानं गेल्या वर्षी 330 दाम्पत्यांना घटस्फोट मंजूर केला, तर दुसरीकडे 458 जोडप्यांचा संसार समुपदेशातून वाचवला। कौटुंबिक न्यायालयातील वाढती प्रकरणं हा एक सामाजिक चिंतेचा विषय बनलाय। भारतीय संस्कृतीमध्ये लग्न संस्था महत्त्वाची मानली जाते। मात्र गेल्या काही वर्षात भारतातही घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय। बरोबर कोण, मीच माघार का घ्यायची यासह अनेक कारणांवरून घरातील कुरबुरी वाढतात। त्यात पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण, स्वातंत्र्याच्या चुकीच्या संकल्पना, मोबाईल आणि सोशल मीडियाचा गैरवापर आणि पालकांचा नको इतका हस्तक्षेप अशा कारणांमुळे संसार मोडले जातात। त्यातून 18 ते 30 या वयोगटातील जोडप्यांचे वाढते घटस्फोट ही आता चिंतेची बाब बनली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता धक्कादायक आकडेवारी समोर आली। न्यायमूर्ती अपर्णा वाईकर यांच्या बेंच समोर सध्या कौटुंबिक न्यायालयाचं कामकाज सुरू आहे। सन 2025 या वर्षाचा आढावा घेतला असता सन 2024 मधील प्रलंबित 1627 आणि 2025 मध्ये दाखल झालेली 1107 प्रकरणांची सुनावणी गेल्या वर्षात झाली। त्यामध्ये 1005 प्रकरणं निकाली काढण्यात कौटुंबिक न्यायालयाला यश आलंय। नांदायला येण्यासाठीच्या 29 प्रकरणात तडजोड होऊन या दाम्पत्यांनी नव्या सहजीवनाला प्रारंभ केला, तर टोकाचे मतभेद असणाऱ्या 330 प्रकरणांचं रूपांतर घटस्फोटामध्ये झालं। शिवाय पोटगी मागण्याची 44 प्रकरणं निकाली काढण्यात आली। घटस्फोट होताना संबंधित जोडप्यांच्या मुलांचा ताबा हा खूपच आंतरिक जिव्हाळ्याचा विषय असतो। अशा 14 प्रकरणात मुलांचा ताबा कुणाकडं हा पेच संबंधित जोडप्यांच्या परस्पर संमतीनं सोडवण्यात आला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे समुपदेशन, मार्गदर्शन, प्रबोधन, सामंजस्य, मुलांचं भविष्य या बाजू पटवून देत सन 2025 मध्ये सुमारे 458 जोडप्यांचे घटस्फोट थांबवले। जेव्हा कधी प्रकरण इथे दाखल होतं तेव्हा नवरा आणि बायको यांच्या डोक्यामध्ये आपण नवरा आहोत आणि ती बायको आहे आणि एकमेकांच्या विरुद्ध पक्षात आहोत हाच दृष्टिकोन असतो। परंतु ह्या दोघांच्या मध्ये त्यांचे वकील, त्यांचे कुटुंबीय हे आपली म्हणणी मांडत असतात, पण मुलांचं मत कोण विचारात घेणार? आणि ह्याच्यामध्ये वेलफेअर ऑफ द चाइल्ड आणि बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड ह्याचा कुठेतरी विचार येणं गरजेचं असतं। आणि ते समुपदेशनाने हा विचार जेव्हा समोर येतो तेव्हा मुलांच्या करता म्हणून काही महत्त्वाचे विचार त्यांच्या डोक्यात, जसं की आपण नवरा बायको आहोत तसे आई वडील म्हणून आपली काही जबाबदारी आहे आणि या सगळ्या डिस्प्यूटचा मुलांवर कुठे परिणाम व्हायला नको अशा दृष्टिकोनातून एक नवी दृष्टी त्यांना मिळते। काही प्रकरणांमध्ये असं आहे की दोघांमध्ये प्रचंड गैरसमज झालेले असतात, ते एकमेकांशी संवाद तुटलेला असतो। या समुपदेशनाने तो संवाद पुन्हा सुरू होतो आणि गैरसमज दूर व्हायला मदत होते। कौटुंबिक न्यायालयाचे प्रशासन प्रमुख महेश पाटील आणि समुपदेशक ओंकार तुळसुलकर हे जोडप्यांचा संसार तुटू नये यासाठी मनापासून प्रयत्न करतात। घटस्फोटापर्यंत आलेल्या जोडप्यांना समजावून सांगून एकमेकांच्या चुका पोटात घालून पुन्हा नवं आयुष्य जगण्यासाठी या कौटुंबिक न्यायालयातून प्रयत्न होत आहेत। एकीकडे 18 ते 25 वयोगटातील घटस्फोटाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे। अशावेळी न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये याची जबाबदारी नव्या पिढीनं त्यांच्या पालकांनीही घेणं गरजेचं आहे।